नक्कीच सरकारला आम्ही नीट करू अशा प्रकारचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे उपोषणाचं स्टेज उभारण्याचं देखील काम या ठिकाणी आता सुरुवात झाली. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सामटीवर पाहताय की अशा प्रकारे स्टेज उभारणीचं काम देखील या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे. जे गावकरी आहे ते स्टेज उभारताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावरती ठाम आहे. सरकारचं शिष्टमंडळ काही वेळात भेटण्यासाठी येणार आहे, मात्र भेटल्यानंतर बघू काय करायचं अशा प्रकारचं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर या शेतामध्ये या अशा प्रकारचं स्टेज उभारणीचं काम जे सुरू आहे आणि राज्यभरातून मराठा बांधव जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत, आक्रमक देखील मराठा बांधव होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे विखे पाटील थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका मांडतात हे बघणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर पूर्वीच्याच खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नव्याने एकच मागणी त्यामध्ये ऍड झालेली की स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करावं, ही जी नवी मागणी जी आहे ती जरांगे पाटलांची आहे. मात्र यापूर्वी सरकारनं ज्या कुणबी नोंदी सापडल्या तर खरा आकडा काय आहे हा मला सांगावा. त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र वितरित झालेत, नोंदीप्रमाणे किती प्रमाणपत्र वितरित झालेत, त्याचबरोबर सारथी संस्थेच्या सगळ्या योजना सुरू करा. जे ओबीसीच्या विद्यार्थ्याला सवलती मिळतात त्या सवलती मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला लागू करा. अशा प्रकारच्या जुन्याच मागण्या ज्या ते मनोज जरांगे पाटलांच्या आहे. पण यावेळेस मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं ही नव्यानं मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. मात्र आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः काही दिवसापूर्वी माहिती दिली होती की 308 प्रमाणपत्र जे ते हैदराबाद गॅझेटनुसार निघालेले आहे मराठवाड्यामध्ये. पण मात्र मंत्री विखे पाटील असं म्हणतात काल की 61,000 प्रमाणपत्र वितरित झालेले. त्यामुळे नक्की आकड्यांचा गैरसमज जो आहे, जरांगे पाटील इकडे म्हणतात की 57 लाख 58 लाख नोंदी आहेत, सरकार म्हणतंय 12,91,000 प्रमाणपत्र वितरित झालेत. त्यामुळे खरं तर हा देखील गैरसमज आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी.